नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज वेळ अमावस्या. हा जो सण आहे ना, तो शेतकऱ्यांचा सण आहे आणि हा काही सगळ्या महाराष्ट्रात साजरा केला जात नाही. लातूर जिल्हा, शेजारचा जो सोलापूर जिल्हा आहे त्यातले काही तालुके, नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि कर्नाटक प्रांतातील बिदर जिल्हा व गुलबर्गा जिल्ह्यातील काही तालुक्यात हा सण साजरा केला जातो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, ही वेळ अमावस्या काय भानगड आहे? कर्नाटकमध्ये येळ म्हणजे 7. जून महिन्यानंतर मराठी महिने जे आपण गणतो त्यातली 7वी अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या. येळ म्हणजे 7, अपभ्रंश होऊन त्याचा, कन्नडमध्ये येळला 7 म्हणतात, अपभ्रंश होऊन त्याचा वेळ अमावस्या असा शब्दप्रयोग रूढ झाला आणि त्यातून या सणाला वेळ अमावस्या म्हटलं जायला लागलं. आता हा सण काय आहे? हा सण आहे शेतीतली पूजा करणं. हे काळ्या मातीचं ऋण व्यक्त करण्याची पूजा आहे. आपल्याकडे जसं गौरी गणपतीमध्ये, गौरी म्हणजे काही भागात त्याला गौरी म्हणतात, काही ठिकाणी त्याला महालक्ष्मी म्हणतात. म्हणजे घरातला अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे हा गौरी गणपती किंवा महालक्ष्मीचा सण असतो. घरातलं कोणी कुठेही जरी असलं तरी घरातल्या लक्ष्मीची पूजा तेव्हा केली जाते आणि घरातल्या सगळ्यांनी एकत्र यायचं असतं. 2 दिवसाचा हा सण असतो आणि ती पूजा करून अगदी घरातले सगळेजण पूजे होईपर्यंत उपाशी राहतात. पूजा झाल्यानंतर जेवण करतात. आता तसाच हा काही 2 दिवसाचा नाही, 1 दिवसाचा सण आहे. पण हा जो सण आहे ना, तो शेतावरती साजरा केला जातो. घरोघरी ज्यांच्याकडे शेती आहे त्याचा दंडक असा आहे, तुम्ही कुठेही राहा पण वेळ अमावस्याला गावाकडे यायला पाहिजे. सगळेजण मिळून शेतावरती वनभोजन करतात. आता त्याची काही एक रीत आहे, म्हणजे किमान काही गोष्टी असल्याच पाहिजेत. तर या ह्याच्यामध्ये शेतामध्ये मातीची लक्ष्मी तयार केली जाते, पांडव तयार केले जातात, त्याची पूजा केली जाते. म्हणजे काय करतात की कडव्याच्या गंजी जे आहे, पेंड्या आहेत, त्याच्याने कोप तयार करतात. ती कोप त्याला बाहेरनं शाल वगैरे पांघरू घातली जाते. कोपीच्या मधला भाग हा शेणाने सारवला जातो, सडा टाकला जातो आणि तिकडे ह्या मातीने तयार केलेली लक्ष्मी आणि पांडव ठेवले जातात. त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते. त्याच्यानंतर त्याचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य म्हणजे बाजरीचे आणि ज्वारीचे उंडे, भजी केली जाते. सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची भजी, हाही त्यातला महत्त्वाचा विषय असतो. त्याच्यानंतर मग काही ठिकाणी ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, मग काही ठिकाणी दही धपाटा असतं, काही ठिकाणी त्याच्यामध्ये खिचडा असतो, गव्हाची खीर असते. अशा सगळ्या प्रक्रिया तिकडे होतात आणि हे सगळं एकत्र बसून नैवेद्य दाखवल्यानंतर शेतामध्ये चर शिंपला जातो. रब्बीच्या हंगामामधली जी काही पिकं असतील तिकडे एका द्रोणामध्ये उंडा आणि भजी, त्याच्यानंतर मग आंबील केलं जातं. ते सगळं कालवून चर शिंपडला जातो आणि चर शिंपडल्यानंतर, चर म्हणजे तर द्रोणात घेऊन पाणी शिंपडायचं, जसं तीर्थ शिंपडतात तसं. आणि त्या ह्याच्यामध्ये की सगळीकडचा भाग आमचा पिकू दे आणि हर भला भगत राजो, हर भला, हर हर महादेव अशा घोषणा देत, असा अगदी पुकारा करत शेतीत सगळीकडे चालतं, सगळ्या दिशेला चांगलं पिकू दे अशी प्रार्थना केली जाते. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण केलं जातं. मग हे जेवण आपण घरचे जाऊन फक्त आपण घरचेच खाल्लोत असं नाही, तर शेजारी पाजाऱ्याला देखील बोलवलं जातं जेवायला. आणि जेवणानंतर मग दुपारच्या वेळा पोरं, कोण झोका खेळतं आहे, कोण शेतातला रानमेवा, मग काही बोरं असतील किंवा मधाचे जे मोहोळ असतात ते शोधणं, अशा सगळ्या गोष्टी करत असतात. आणि संध्याकाळच्या वेळेला मग घरी निघताना मातीच्या लोटक्यामध्ये मग ते एकदा दूध उतू घातलं जातं आणि दूध ज्या दिशेला उतू जातं त्या दिशेला पुढच्या वर्षी चांगलं पिकतं, असा एक समज आहे. त्यानंतर रात्री अगदी संध्याकाळ झाली, दिवे लागणीच्या वेळेला परिता केला जातो, पेटता, आणि तो फिरवला जातो शेतातून. समज असा की त्या पडीचा पेटवला की मग
थंडीला चटक्यात बसतो आणि थंडी कमी होते, अशी एक परंपरा आहे, रूढी आहेत. आता हा सण आहे ना वर्षानुवर्ष साजरा केला जातो. म्हणजे अगदी 2015च्या वेळेला जो दुष्काळ होता या भागामध्ये, अक्षरशः रब्बीच्या पेरण्या नव्हत्या, तरी कोरड्या रानात लोक गेले, परंतु जेवायला लोक शेतावर गेले. आणि काय माहीत नाही, त्या काळ्या आईने एकूण सगळ्या इंद्रदेवतांनी त्यांची प्रार्थना ऐकली असेल आणि पुढच्या वर्षी धोधो पाऊस झाला. त्याला असं वाटतं की आपण शेतीत हे जे काही करतो आहोत, आपला उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे आणि त्यामुळे एक ह्या काळ्या आईची पूजा केलीच पाहिजे. इतक्या श्रद्धेने तो पूजा करत असतो आणि त्यामुळे या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता हा सण पाहण्यासाठी अनेक गावचे लोक, म्हणजे आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक, नातेवाईक आवर्जून, जे बाहेरचे त्यांना जरा आकर्षण असतं, असे लोक अशा सणाच्या निमित्ताने येतात. शहरी भागात ज्यांना शेती नाही आहे अशी मंडळी ह्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या मित्रांकडे जातात आणि शहरात असो नाही तर ग्रामीण भागात असतो, सहसा गावामध्ये कोणी असत नाही. वनभोजनाचा आनंद घेणारा हा एक वेगळा सण आहे. म्हणजे हवामान बदललं आहे, अनेक अडचणी आहेत, सगळ्या अडचणीतून कुठेतरी जरा डोकं शांत होण्यासाठी म्हणून देखील या सणाचा उपयोग होतो आणि एका अर्थाने एक वेगळा आनंद देणारा, कृषी विषयामधला एक अतिशय आल्हाददायी सण म्हणून ह्या वेळ अमावस्याकडे पाहिलं जातं. आपल्या सर्वांना वेळ अमावस्याच्या शुभेच्छा. आणि या सणाचा समजा आपण आनंद कधी घेतला नसेल तर नक्कीच एकदा लातूर आणि परिसरातल्या शेतकरी मित्रांकडे एकदा येऊन जा. तुम्हाला या सणाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे ते नक्की पाहायला मिळेल. इथल्या भजीचा आनंद घ्या, इथल्या उंड्याचा आनंद घ्या, इथल्या आंबिलाचा आनंद घ्या. एक वनभोजनाचा एक वेगळा आनंद देणारा सण आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.